ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे नागराज मधुभाऊला मारण्याचा प्रयत्न करत असून त्या टायमाला तिथे सायली पोहोचते. सायली तर अर्जुनला सांगायला लागतं की मधुभाऊ ते सेफ नाही. ती सांगायला लागते की त्या मधुभाऊना प्रोटेक्शन दिलं जावं. तर ते हे सगळं नागराज ऐकत असतो. इथे नागराज समजतो की आता इथे पोलीस प्रोटेक्शन ठेवलं तर मला इथे येणं कठीण आहे. आणि त्यानंतर नागराज महिपनची भेट घेतो आणि तो बोलायला लागतो की दिवसेंदिवस आता कठीण होत चाललंय, आता काय करायचं. ते नागराज बोलायला लागतोय तर तिथे पोलीस प्रोटेक्शन आहे, त्यामुळे आता आपण काय करू शकत नाही. त्यामुळे आता आपल्याला एकच करायला लागेल, म्हणजे एक बळीचा बकरा म्हणजे प्याद पिया. ते नागराज बोलायला लागतो की आता काय करायचं तिचं. तिला आपण जेलमध्ये पाठवलं, ती आता आपल्याला मदत कशी करणार. महिपन बोलायला लागतो की आता मला समजलं की अश्विन हा मधुभाऊना भेटण्यासाठी प्रियाला पॅरल करत आहे. सगळ्यामध्ये आपण तिला मधुभाऊना भेटण्यासाठी पॅरलची तयारी केली, नक्की आपलं काम त्यामध्ये होऊन जाईल. आणि अश्विनला वाटेल काय पॅरलची काम आम्ही केलेत आणि आपलं पण काम होऊन जाईल. नागराज बोलायला लागतो की ती आपलं का काम करेल आणि ती मधुभाऊना का संपवेल. मी पण बोलायला लागतो मी तिला असं घोळत घेईन ना तर तुला समजणार नाही नागराज. ते मी पण ठरवतो की काय झालं तरी आता प्रियाला पॅरलवर सोडायचं. नंतर मी पण इथे प्रियाची भेट घ्यायला येतो. ते प्रिया बोलायला लागते की इथे तुझं काय, तू इथे पण आता मला मारायला बघतोयस काय. तो इथे मी पण बोलायला लागतो की तुझ्या तर ट्यूब बंद कर. मी पण सांगायला लागतो की जे पण तू ऐकणार ना ते निमूटपणे ऐक आणि तुझी ट्यूब बंद कर. मी पण बोलायला लागतो की तू जास्त ट्यूब करू नको, तुला पॅरलवर सोडायची सगळी व्यवस्था आम्ही करणार आहे. प्रिया बोलायला लागते की तुम्ही मला सोडवणार. मी पण बोलायला लागतो की तुला वाटतं अश्विन तुला सोडणार, पण तो सोडू शकत नाही, मी तुला पॅरलवर सोडू शकतो. तेव्हा मी पण बोलायला लागतो तू माझं जर काम करत असेल तर. तो इथे प्रिया बोलायला लागते दुसऱ्याच्या पॅरलवर सुटून तुमचं काम करण्याची मला काय आहे. तेव्हा मी पण बोलायला लागतो तू जास्त ट्यूब करू नको, साक्षी सोबत तुला पण सोडायचा मी प्रयत्न करीन. मी पण बोलायला लागतो तू जर पॅरलवर सुटलीस तर तू मधुभाऊ भागात पोहोचवण्याचं काम करू शकतेस. आणि मी पण सांगायला लागतो की मी चिठ्ठी लिहून ठेवली की मी हे वाईट काम केलं, मी असं काम केलं तर मला पश्चाताप झाला आहे. आणि मी पण प्रियाला चिठ्ठी दाखवतो आणि चिठ्ठी पाहिल्यानंतर प्रिया बोलायला लागते हे तर लागतं की मधुभाऊ ह्याची आणि सांगायचं की माझ्यावर दबाव आलेला होता अर्जुन सुभेदारवर आणि म्हणून मी हे सगळं केलं. प्रिया महिपतला बोलायला लागते की तुम्ही मला सोडवाल का. इथे महिपतला काय गरज असते आणि महिपन तिची मजा घेत असतो. इथे अश्विन आलेला असतो आणि तो सांगायला लागतो तुला पॅरलवर. अश्विन सांगायला लागतो प्रियाला की तुला 1 दिवसाची बेल मिळालेली आहे. तर इथे प्रिया नाटक करून सांगायला लागते की तू माझ्यावर किती आणि कसे उपकार केले ते खरं मी सांगू शकत नाही. त्या टायमाला अश्विन सांगायला लागतो की काय झालं तरी मी तुला इथून सोडवणार आहे आणि तू इथे घाबरू नको. प्रियाचे 2 हेतू असतात, मधुभाऊना मारणं आणि दुसरा म्हणजे बाहेर येऊन आपला बदला घेणं. या सगळ्यामध्ये प्रियाला बाहेर पडणं गरजेचं असतं आणि रविराजांची भेट घेणं. आणि प्रिया इथे अश्विनचे आभार मानायला लागते आणि बोलायला लागते की आणि पाया पडते आणि बोलते की तू जे पण करतोयस ना ते माझ्यासाठी खूपच कमी आहे. रविराजांना फोन करतो आणि बोलायला लागतो की प्रियाचा 1 दिवसासाठी पॅरल झालेला आहे. ते प्रतिमा बोलायला लागते की पॅरल हे कोणी केलं. तर इथे रविराज सांगायला लागतो की हे सगळं अश्विनने केलं. रविराज बोलायला लागते हे माहित नाही पण अश्विनला कसं जमलं, कारण की पॅरल घेणं एवढं सोपं नसतं. आणि रविराज बोलायला लागतात की आपण काय करायचं, आपण तिला जायचं का भेटायला. ते प्रतिमा बोलायला लागते की कशी पण करून ती आपली मुलगी आपल्याला तिला भेटायलाच पाहिजे. नंतर दोघेही प्रतिमा आणि रविराज दुसऱ्या दिवशी प्रियाला भेटायला जातात. दुसऱ्या दिवशी महिपन तिथे. त्या टायमाला महिपन प्रियाला सांगायला लागतो की हे एक काम करायचं, तू तिकडे जायचं, तुला इंजेक्शन देईन, ते इंजेक्शन मधुभाऊंच्या टोचायचं. ते इथे प्रिया बोलायला लागपर्यंत ते गुन्ह्याला पोहण्याचा प्रयत्न केला, पण हा मी गुन्हा केला तर माझ्यासाठी खूप भयंकर. पण बोलायला लागतो की मधुभाऊ मेला तर त्याची चिठ्ठी समोर आणायची आणि चिठ्ठीवरून समजेल की तो कसा मेला. त्याच टायमाला प्रिया बोलायला लागते की मी तुमचा काम करते पण तुम्ही माझ्यावर विश्वासघात करू नका, माझ्याशी विश्वासघात करू नका. आणि त्या टायमाला मी पण बोलतो चाल लवकर. ते बाहेर अश्विन आलेला असतो आणि अश्विन प्रियाला सांगायला लागतो की मी तुला रविराज आणि प्रतिमा भेटायला आली आहे. त्या टायमाला बोलून त्यांना रविराजांना तुझी केस घ्यायला सांग आणि तू तुझ्या बाजूने त्यांना कन्व्हिन्स कर, तेच आहे ते तुला बाहेर काढू शकतात. आणि ते प्रियाला बाहेर काढलेलं असतं. त्या टायमाला रविराज हॉस्पिटलमध्ये येतात. ते प्रियाला बाहेर काढलेलं गेलं असतं. त्या टायमाला तिथे रविराज पण येतात. पण रविराजाने या सगळ्यांमध्ये प्रियाला प्रॉपर्टी मधून बेदखल करायचं असतं आणि तिच्याकडनं या सगळ्या सह्या घ्यायच्या असतात म्हणून ते तिथे आलेले असतात. आणि रविराज प्रियाला सांगायला लागतं की मी तुला भेटायला आलो असं तुला वाटत असेल पण असं नाही, मी तुझ्याकडनं सह्या घ्यायला आलो. तेव्हा प्रिया बोलायला लागते बाबा तुमची मी मुलगी आहे ना, तुम्ही असं कसं करू शकता. आणि प्रिया विचार करायला लागते की बाहेर आल्यानंतर मला तर भिकाऱ्यासारखं जीवन जगायला लागेल की काय. आणि प्रिया बोलायला लागते की बाबा तुम्ही माझ्या बरोबर असं वागू शकत नाही. तेव्हा इथे रविराज बोलायला लागते तू जे वागलेस ना ते याच्या समोर काहीच नाही. रविराज बोलायला लागते की याच्या पुढे तू माझ्याकडनं फार मोठी अपेक्षा करू नको. आणि रविराज बोलायला लागतो तू ह्या पेपरवर सही. आणि प्रिया बोलायला लागते की मी चुकले, मी का केलं हे मला तुम्ही जाणून घ्या ना. आणि मी पण
शिकरेने माझ्यावर दबाव टाकला होता. रविराज बोलायला लागतं, तू मला सांगू शकले असेल आणि तू मला जर सांगितलं असतं तर मी काहीतरी केलं असतं. आता डोक्यावरनं पाणी गेलं, आता सगळं खोटं. आता मी तुला मदत करू शकतो आणि ह्याच्यामध्ये कोणी तुला मदत करू शकत नाही. रविराज बोलायला लागतो, काय झालं तरी पण तुला मी या प्रॉपर्टी मधून बेदखल करत आहे. तर प्रियाला प्रॉपर्टीपेक्षा बाहेर येणं गरजेचं असते. रविराजांना बोलत असते की माझी तुम्ही केस घ्या. प्रिया सांगायला लागतं की तुम्ही माझी केस घ्या आणि काय झालं तरी तुम्ही मला ह्याच्यातून बाहेर. रविराज बोलायला लागतं, मी तुझं वकील पत्र सोडलं आणि तू दुसरा वकील बघ आणि फी बी तू त्याची भर. त्यामुळे प्रिया सांगायला लागते की तुम्ही माझं ऐकून घ्या, जेलमध्ये हा मैपण शिकरे मला मारायला आलेला आहे. आणि प्रिया सांगायला लागते की तुम्ही मला बाहेर ना काढला असतं तर मैपण शिकरे मला जेलमध्ये मारून टाकेल. त्या टायमाला रविराज बोलायला लागते की ह्याबद्दल मी काय विचार करीन आणि सांगेन. आणि त्यानंतर रविराज तिथनं निघतात आणि मैपणने सांगितल्याप्रमाणे आता प्रिया जे काम करायला जाते. प्रियाला आता जे पण काम करायचं असतं ते आता मैपणचं करायचं असतं. त्यामुळे ती हॉस्पिटलमध्ये येते आणि ती डॉक्टरांकडे येते आणि डॉक्टरांना सांगते की मला मुळातच बेल मिळाली आणि ती फक्त मधुभावना भेटण्यासाठी. इथे डॉक्टर बोलायला लागतो, मी आता इथे थांबतो. तुमची जर बेलवर सुटका झाली असली, तुम्हाला मधुभावना भेटायचं असेल तरी पण मी तुमच्यावर राहीन. इथे प्रियाला विचार येतो की ह्या माणसासमोर आता मधुभावला मी कसं मारणार. त्या टायमाला प्रिया इंजेक्शन काढत असते आणि त्या टायमाला इथे नर्स आणि डॉक्टर डिस्कशन करत असतात आणि त्या टायमाला प्रिया मधुभाऊंच्या समोर उभी राहते आणि प्रिया बोलायला लागते की मधुभाऊ मला माफ करा आणि तुमची ही अवस्था पाहून मला गप्प बसता येत नाही आणि मला तुमची खूप काळजी वाटते. त्या टायमाला ती हातातलं इंजेक्शन काढते आणि त्या टायमाला ते डॉक्टर आणि नर्स उभे असल्यामुळे प्रियाला काही कारस्थान करता येत नाही आणि ती काय विचार करायला लागते आणि काय करायचं. त्या टायमाला मधुभाऊ हायपर होतात आणि प्रियाच्या दिशेने बोट दाखवायला लागतात आणि त्या टायमाला तिथे पाठवून प्रतिमा येते. प्रतिमाला वाटतं काहीतरी गडबड आणि मधुभाऊ तिला बोट दाखवून ती खोटारडी बोलत असतात आणि त्या टायमाला प्रिया तिथे जायला बघते आणि प्रिया तिथनं मधु पाळण्याचा प्रयत्न करते. त्या टायमाला मधुभाऊ तिचा हात पकडतात आणि त्या टायमाला तिथे प्रतिमा येते, सायली येते आणि ती बोलायला लागते मधुभाऊ काय झालं. मधुभाऊला विचारायला लागतात. तेव्हा मधुभाऊला विचारलं तर मधुभाऊ सांगायला लागतात की खोटी. त्या टायमाला सायलीला धक्का लागतो आणि तिला विचार पडतो की आता प्रियाने काय केलं की काय. ती डॉक्टरांना बोलवायला लागते. मधुभाऊ जे पण बोलायला प्रयत्न करतात ते पण सायलीच्या लक्षात नाही तर प्रतिमाच्या लक्षात आलेलं असतं. आणि प्रतिमा बोलायला लागते मधुभाऊ तुम्ही काय बघितलं आणि त्या टायमाला मधुभाऊ बोलायला लागतात प्रिया तिथनं पाळलेली असते आणि प्रतिमाला समजलं असतं का काहीतरी गडबड आहे. आणि आता मधुभाऊ काय बोलत त्याचा उलगडा काय होणार येणाऱ्या भागातच कळणार.